तुम्ही थंबनेल बघितलंच असेल 2023 मध्ये मी काय काय अचीव केलं सोशल मीडियावरून किंवा सोशल मीडिया अचीवमेंट इन 2023. तर मित्रांनो 2023 मध्ये मी सोशल मीडियाचा प्रवास चालू केला. सोशल मीडिया म्हणजे थोडक्यात YouTube, Instagram आणि Facebook. शिकावं यातून सोशल मीडियामध्ये इंटरेस्ट दाखवला होता आणि मी भरपूर काही शिकलो. 2023 संपला आणि 2024 चालू झाला. 2023 मध्ये आपण काय काय अचीवमेंट केलेलं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात पहिला तुम्ही या चॅनलवरती नवीन आहात किंवा मला पहिल्यांदाच बघत असाल तर तुम्ही जिथून बघत असाल तिथून मला फॉलो करा. यूट्यूबवरती असाल तर सबस्क्राईब करा. तर चला मग सुरुवात करूया. काम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, प्रोफेशनली याच्यामध्ये काम कसं करायचं याचं काहीच आयडिया नव्हतं आणि ते शिकण्यासाठी म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट दाखवला आणि आता बऱ्यापैकी म्हणजे 50% पेक्षा जास्त गोष्टी मी शिकलेल्या आहे. अजून भरपूर काही शिकायच्या गोष्टी शिल्लक आहेत. मी जे काही व्हिडिओ वगैरे बनवता ते प्रतिक्रिया आल्यामुळे तुमचा जे पोस्ट असतो हे अजून जास्त लोकांना दिसतो. म्हणजे उदाहरण सांगतो तुम्हाला, जर तुम्ही एक फोटो टाकला तर फेसबुक काय करतं की ते एक 100 लोकांना ते फोटो पाठवतो म्हणजे दिसतं. तर ते व्हिडिओ 100च्या जागी अजून 200 जणांना पाठवतो. मग त्या 200 मधून जर काही जण लाईक केले तर अजून 400 जणांना पाठवतो. मग असा हा रीच असतो, म्हणजे त्याला रीच म्हणतात त्या भाषेमध्ये. रीच वाढत जातात. त्याच्यामुळे काय फायदा होतो माहिती आहे, सोशल मीडिया जे ऍड येतात, ऍड दाखवतात ना, ते ऍड जास्त लोकांपर्यंत पोहोचतात. कशामुळे, तुम्ही काहीतरी रील्स फोटो पोस्ट बनवता ना त्याच्यामुळे. त्या पद्धतीने ना थोडंफार महत्वाचं आहे ते सुद्धा होतो. हा गांधीजी, त्यामुळे थोडंफार गांधीजी सुद्धा भेटतात. छोटासा अनुभव सांगतो एक अर्धा मिनिटामध्ये. सगळ्यात पहिला ना व्हिडिओ कॅमेरा म्हणजे कॅमेरा ऑन केली की असं एकदम छाती भरून यायचं, काय 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 करतोय, जसं की मी लाखो लोकांच्या समोर जाऊन बोलतोय असं काहीच नाही. आता मी एकदम रील बोलतो, एकदम मस्त बोलतो. आणि हे सगळं कशामुळे शक्य झालं, वारंवार प्रयत्न केल्यामुळे शक्य झालं. हे सगळ्यात मोठी गोष्ट मी अचीव केली 2023 मध्ये, जे की मी एक कॅमेरासमोर किंवा काही लोकांसमोर व्यवस्थित बोलू शकतो, माझे विचार तुम्हाला मांडू शकतो, एखादी गोष्ट तुम्हाला समजावू शकतो. अगदी असाच जसं मी आता तुम्हाला समजावलं. शून्यातून मी हे सगळ्या गोष्टी शिकलेल्या आहे आणि काय काय अनुभव आले ते तुम्हाला ऐकायला सुद्धा मजा येईल, पण आता सांगणार. तर या व्हिडिओला एक 30 लाईक आले तर आपण बनवू अशा पद्धतीचे व्हिडिओ. तर सध्याला यूट्यूबवरती 300 पेक्षा जास्त सबस्क्रायबर आहेत. फेसबुकवरती जर बघितलं तर फेसबुकवरती सुद्धा 5000 पेक्षा जास्त आता माझे मित्र बनले. इंस्टाग्रामवरती जवळजवळ 1000 होणार आहेत. तर हे 1 वर्ष आधी काहीच नव्हते. हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे 1 वर्षामध्ये, म्हणजेच याला आपण फॉलोअर्स म्हणतो. तर हे सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे साध्य झालेल्या आहे, कारण तुम्ही मला फॉलो केलेले किंवा मला फॉलो करतायत, तुम्ही मला बघतायत, म्हणून सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. तर मित्रांनो या व्हिडिओमधून तुम्हाला हे सांगायचं होतं की 2023 मध्ये मी हे अचिव्हमेंट केलेलं आहे सोशल मीडियामध्ये. सोशल मीडियावरती काम केल्यामुळे किती पैसा भेटतो किंवा मला किती मिळाले, 1 वर्षामध्ये मी किती कमवलं, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी पार्ट 2 नवीन व्हिडिओ बनवेल. पण तेव्हाच जेव्हा या व्हिडिओला थोडासा प्रतिसाद मिळेल. मला बघून तुम्ही या व्हिडिओवरती आलेले होते की हा काय बोलेल किंवा कशाबद्दल बोलणार आहे, आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. कारण या चॅनलमधून सोशल मीडियाचं काय पॉवर आहे ना ते तुम्हाला सांगणार आहे, कारण मी स्वतः अनुभवले त्या गोष्टी. करतोय काहीतरी तर सपोर्ट करा, कमेंटमध्ये टायपिंग करा, कारण कमेंटमध्ये टायपिंग केल्यानंतरच मला तुमच्या मनामध्ये काय ते कळणार. काही नाही वाटलं तर नाईस लिहा, म्हणजे मला बघून थोडासा आनंद होईल.